सध्या सोलापूर शहरामध्ये सोलापूर महानगरपालिकेमधून लिंगायत स्मशानभूमी या विषयावर गेल्या 8 ते 10 दिवसापासून वृत्तपत्रातून माध्यमातून जो लिंगायत समाज विरुद्ध पद्मशाली समाज किंवा 2 देशमुखाविरुद्ध खोटे असा जो रंग चढलेला आहे, याबाबत लिंगायत समाजामध्ये काय भूमिका आहे, संघटनेची काय भूमिका असेल, याच्यावर आज जागतिक लिंगायत महासभेच्या वतीनं आम्ही एक लिंगायत समाज संघटनेच्या वतीनं आमचे मत आम्ही इथं मांडत आहोत. तर हे होत असताना ज्या शिवानंद पाटील यांनी जो हा गोंधळ घातलेला आहे, मी शिवानंद पाटलांचा जो महाराजांना जो दिशाभूल करत आहे का, तर तुमची भूमिका एकीकडे मठाच्या बाबतीत विरोधाचे राहणे आणि एकीकडे मठाला दाखवणे की मी तुमचा प्रेमी आहे, मठावर अन्याय होत आहे, महाराजांचा अपमान. ती जगद्गुरू आहेत, काशी जगत, ते आता भटगी महाराज राहिले नाही, ते काशी जगद्गुरू आहेत. त्यांना एवढ्या विषयात ओढून त्यांना छोटं करणं हे कितपत योग्य आहे. आणि या भांडणामध्ये मंदिर सिद्धेश्वर भक्त आणि भटगी भक्त याच्यामध्ये तुम्ही भांडण लावण्याचा प्रकार आहे का, हे काय चाललं आहे. म्हणून ह्या विषयावर आज मी पत्रकार परिषद घेत आहे की 2 देशमुखांनी कालचाही माझे सुभाष बापू देशमुखांनी सुद्धा काल याच्यावर भरपूर काही लिंगायत समाजाची सहानुभूती घेण्यासाठी बोलले. मी देशमुखांना एवढंच विचारतो की आपण दक्षिण सोलापूरचे आमदार आहात, किती लिंगायत स्मशानभूमीला तुम्ही आतापर्यंत बजेट दिलं आहे, तुम्हाला किती लिंगायत स्मशानभूमी माहिती आहे का. ते जाऊ द्या, मजरेवाडी येथे लिंगायत स्मशानभूमी नव्हती, त्यावेळेस रस्त्यावर हे जाळले जात होते, मजरेवाडी विमानतळाच्या समोरून. त्यावेळेस तुम्ही कुठे होता. व ती मजरेवाडी स्मशानभूमी आज कायमी झालेली आहे, महापालिका देखभाल करते. त्या ठिकाणी असता की त्या देशमुखाने एक दमडी दिली नाही, तरी तो बघितलं नाही आहे. म्हणजे तुम्हाला माहीत कशाला ह्याचा गोष्टीचं भांडवल करता. एक तांत्रिक चूक असू दे, महापालिका, तो तुमची इंटरनल विषय आहे. मला म्हणायचं की कोठे देशमुख वाद हा असू दे, कारण या दोन्ही देशमुखांच्या वादात मागच्या 5 वर्षात सोलापूरचं पार वाटोळं केलं. मला असं वाटू लागले आता दोघं एकत्रित येऊन वाटोळं करायचं ठरवलेत का. कारण तुम्हाला जनतेने जनादेश दिलेला आहे, सत्ता दिलेला आहे, मुख्यमंत्री मोठ्या प्रमाणात बजेट देत आहे. राहिलेले प्रश्न मार्गी लावण्यापेक्षा मी मोठा तू मोठा ह्याच्यामध्ये सोलापूरकरांचं नुकसान होत आहे. तसं असेल तर संपूर्ण सोलापुरातील जेवढे स्मशानभूमी आहेत सगळ्यांचंच एक ऑडिट करा. प्रत्येक स्मशानभूमीला गरज आहे. मग उद्या तुम्ही प्रत्येक समाजाला देणार आहे का देखभालीसाठी. उद्या सगळे येतील, आम्हाला द्या आमच्या समाज, आम्ही देखभाल करतो. पण महापालिका काय करते, महापालिकेला एवढी भीतीची वेळ आली का देखभालीसाठी, त्यांना प्रयत्न करण्यासाठी. मग आता जेवढे स्मशानभूमी आहेत प्रत्येक महापालिकाच देखभाल करतोय सध्या. आता प्रिसिजनसारखे मोठमोठी इंडस्ट्रीज आले होते, मोदीसारखे विकास केले, तसे हजारो इंडस्ट्रीज आहेत तुम्हाला द्यायला विकास करायला. कुठेतरी हा विषय थांबवला पाहिजे. समाज म्हणून कोणी भांडवल करू नये किंवा त्याचा आम्हाला दोन्ही संस्था हे आदरणीय आहेत, त्यांना उगाच विनाकारण तुमच्या दोघांच्या भांडणामध्ये, तिघांच्या भांडणामध्ये त्या महापालिकेला बदनाम करणे, संस्थेला बदनाम करणे आणि समाजाला याच्यात भरबडणे हे चुकीचं आहे. ते जरी म्हणत असेल त्यांच्याकडे आम्ही एकनाथ शिंदे सरकडे जाऊ, कोर्टात जाऊ म्हणजे जो विषय झाला त्याला थांबवायचा, अजून कोर्ट कचेरी करत असायचं आहे का. मग आम्ही असं ठरवलं की तर लिंगायत समाजातील सर्वच लोक, आम्ही सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाऊन आम्ही तक्रार नव्हतो तुमच्या की लोकांनी एवढा मोठा जनादेश तुम्हाला दिलेला आहे, तर हे काय चाललंय तुमचं. यासाठी आजचं एक जनभावना काय आहे हे आमच्या थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न होता. याच्यामध्ये समाजाला कोणी केलंय त्यांना श्रेय जाऊ द्या, घेऊ द्या, परंतु तिथं स्मशानभूमी कार्यान्वित होणे, तिथे अंत्यसंस्कार चालू होणे हे प्रथम कार्य आहे. हे महापालिकेने तात्काळ ह्या भानगडीत न पडता ती सुरुवात करेल, हीच अपेक्षा या ठिकाणी आम्ही व्यक्त करत आहोत. दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका.